मोड आलेल्या हिरव्या मुगाचा हा हेल्दी नाश्ता कधी ट्राय केला आहे का? नसेल केला ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा. हा नाश्ता आहे ना तुम्ही मुलांच्या टिफिनवर देखील देऊ शकता. तर मी इथे 1 वाटी हे मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत. आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. यासोबतच याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. सोबतच थोडंसं पाणी घालायचं आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही. आणि याला जाडसर आपण मिक्सरला फिरवून घेऊ. तर बघा इथे मी हे जाडसर फिरवून घेतलं आहे. खूप जास्त बारीक नाही करायचं आहे. आता हे साईडला ठेवून घेऊ आणि आता एका परातीमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे. यासोबत 1 चमचा सौंफ घेतलेली आहे, 1 चमचा ओवा घ्यायचा आहे, 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. सोबत हळद पावडर, लाल तिखट, धने पावडर, चवीपुरतं मीठ घालायचं, कसुरी मेथी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि आता आपण जे मूग वाटून ठेवले होते ना ते घालायचे. तर जेवढं मी बारीक केलं होतं ना सगळं याच्यामध्ये घालून घेतलं आहे. आधी हाताने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करून घ्यायचा. खूप जास्त घट्ट गोळा मळायचा नाही आहे. जसं आपण थालीपीठला करतो ना तसंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर बघा हे पीठ मळून तयार आहे. तर आता आपण याचे थालीपीठ थापून घेऊया. त्यासाठी याचा गोळा तोडून घेऊ आणि इथे मी एक रुमाल घेतलेला आहे ओला करून. आता याच्यावर आपल्याला जेवढा पातळ होईल ना तेवढा आपल्याला हा थालीपीठ थापून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने एखाद्या रुमालवर असं थापून घ्यायचं. तर बघा मस्त असा पातळसर आपण हा थापून घेतलेला आहे. आता आपण हा शेकून घेणार आहे. तर त्यासाठी तवा गरम करायला ठेवला होता. त्याच्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं. नंतर हे थालीपीठ याच्यावर टाकून घ्यायचं. वरून थोडंसं हाताने असं प्रेस करायचं म्हणजे हा थालीपीठ खाली चिटकेल आणि आपला रुमाल आहे ना तो अलगद निघेल. तर बघा या पद्धतीने करायचं आहे. सोबतच वरून थोडीशी तीळ घालून घेतले. आता दोन्ही बाजूने मस्त असा खमंग कलर येईपर्यंत आपण याला भाजून घेऊया. वरून थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तर हा मस्त हेल्दी नाश्ता आहे ना तुम्ही मुलांच्या टिफिनवर देऊ शकता. नाहीतर मग सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हा बनवू शकता. तर आता बघा दुसऱ्या साईडने पलटून घेऊया आणि दोन्ही साईडने मस्त रंग येईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठल्या सिटीतून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर बघा मी इथे हा थालीपीठ मस्त असा भाजून घेतलेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. खायला खूप छान लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. ही हेल्दी रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आवडली असेल तर लाईक करा.